Recording in progress. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला स्पेशल सरांनी जे टॉपिक दिलाय माइंडसेट. तर हे 5 पिलर मधला खूप महत्वाचा पिलर आहे माइंडसेट. जर माइंडसेटच नसेल तर आपण कोणत्याच गोष्टी म्हणजे करू शकत नाही. माइंडसेट नहीं होगा तो हम कुछ भी नहीं कर सकते, इसलिए माइंडसेट है बहुत महत्वपूर्ण सब्जेक्ट है. माइंडसेट को मानसिक मतलब माइंडसेट को हिंदी में मानसिकता, विचारसरणी और मनोवृत्ति, ऐसे तीन मतलब ऐसे तीन नाम भी मतलब इसमें भी बोल सकते हैं हम. उसमें उसके 2 प्रकार होते हैं, एक नकारात्मक और एक सकारात्मक, मतलब पॉजिटिव और नेगेटिव. तो नेगेटिव नेगेटिव्ह को मतलब जो जे काही नेगेटिव्ह विचार आहेत ते नेगेटिव्ह विचार आपण सहज करू शकतो. म्हणजे नेगेटिव्ह विचार प्रत्येकामध्ये पॉझिटिव्ह विचारसाठी खूप म्हणजे प्रयत्न करावे लागतात. तर पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी जे काही 5 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या जर आपण प्रॉपर फॉलो केल्या तर ते नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट आपलं होऊ शकतो. त्यातलं म्हणजे जर पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचंय त्याच्यासाठी 5 गोष्टी जर आपण प्रॉपर फॉलो केले तर नक्कीच आपण पॉझिटिव्ह राहू शकतो आणि आपले काम सुद्धा उत्तम प्रकारे होतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की दिवसाची सुरुवात ही आपण जर पॉझिटिव्ह विचारांनी केली आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनी केली तर नक्कीच आपण म्हणजे पॉझिटिव्ह राहू शकतो आणि दिवसभराचे जे काही काम आहे ते आपले पॉझिटिव्ह म्हणजे चांगले होऊ शकतात. कारण सकाळचे जे आपले व्हायब्रेशन असतात ते खूप पॉझिटिव्ह असतात, कारण आपली पूर्ण झोप झालेली असते आणि कोणी पण असू द्या म्हणजे कितीही नेगेटिव्ह माणूस असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, जर त्यांनी सकाळी जे विचार करणार तेच त्याच्याबरोबर दिवसभर घडत असतं. त्यामुळे आपण छान उत्तम अशा कम्युनिटीमध्ये आहोत, त्यामुळे आपण तरी सगळे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळेच आपण जे काही एकमेकाला सांगतो ते सगळेजण ऐकतात आणि फॉलो करतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तर तेच आहे पहिला पिलर, की पॉझिटिव्ह जर म्हणजे आपलं विचार असतील पॉझिटिव्ह, सकाळची सुरुवात जर आपण पॉझिटिव्ह केली तर नक्कीच आपण पॉझिटिव्ह राहू शकतो. आणि आयुष्यात घडलेल्या म्हणजे दुसरा आहे तर तो आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असतील की ज्या तुम्हाला आनंद देऊन गेलेल्या असतात त्या गोष्टींचा विचार करायचा आणि त्या गोष्टी लिहिल्या तरी आपण पॉझिटिव्ह राहू शकतो. आणि दुसरं आहे की तुमच्याबरोबर ज्या घडलेल्या हे वाईट गोष्टी असतील त्याच्यावरती हसायला शिकायला पाहिजे. हे जरा वेगळं आहे पण छान आहे. जर त्याच्यावर आपण हसायला शिकलो तर नक्कीच त्या गोष्टी आपल्या म्हणजे लांब होतील. कारण बऱ्याचदा बघा जे कोणी मोठे लोक म्हणजे ज्यांनी प्रगती केली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे जर आपण हिस्ट्री वाचली तर त्याच्यामध्ये त्यांनी एक म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये एक सांगितलं, मला सध्या नाव नाही आठवत त्यांचं, की जर आपण पॉझिटिव्ह विचार केला म्हणजे जे काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्यावर आपण हसायला शिकलं तर नक्कीच त्या नेगेटिव्ह गोष्टी सुद्धा म्हणजे आपल्याला म्हणतात मतलब इसको अगर हम नेगेटिव्ह कर रहे हैं तो भी ये हस रहा है, मतलब इस पे कुछ फरक नाही म्हणजे ह्याच्यावर काहीच फरक पडत नाही. त्याच्यामुळे जर आपण त्या गोष्टीवर हसायला शिकलं तर नक्कीच म्हणजे त्यामध्ये एक इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आणि तुमच्या संकटांना संधीमध्ये रूपांतर करा. जो आपला वीक पॉइंट असतो ना त्याला आपण म्हणजे त्याला एक स्तंभ केला पाहिजे. त्याला आपण प्रत्येक वेळी नाही का म्हणतो असं का होतं, ते माझ्याबरोबर घडत होतं, ते माझ्याबरोबर का घडतं, तर त्याला एक आपण म्हणजे त्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. कारण जो म्हणजे आता अमिताभ बच्चनला म्हणजे त्याच्या आवाजामुळे रिजेक्ट केलं होतं पण आज त्याचा आवाजच पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालाय आणि तो त्याच्या आवाजामुळेच एवढा म्हणजे मोठा झालाय आणि आज तो सुपरस्टार म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि 5वा आहे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघायला शिकायला पाहिजे. म्हणजे काही पण असू द्या, कोणत्या पण गोष्टी असू द्या, त्याला वेगवेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. आपण कोणतीही चांगली गोष्ट म्हणजे वाईट चांगली झाली तरी आपण त्याला वाईट ह्याने बघतो किंवा वाईट झाली तरी आपण वाईट गोष्टींना सुद्धा चांगल्या ह्याने बघितलं तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर आपण प्रॉपर मेडिटेशन वगैरे केलं तरी सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहू शकतो. आता सरांनी जे काही 5 पिलर सांगितले त्याच्यामध्ये काल कोमल मॅडमनी पाणी घेतलं, त्याच्यानंतर आज मला सरांनी माइंडसेट दिलाय आणि बरेचसे म्हणजे
जर आपला माइंडसेट प्रॉपर असेल तर आपण सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करू शकतो. जर आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट